येस. खरं तर आत्ता आपण ज्या ठिकाणी किंवा आपल्या या मंदिरात भेटलो आहोत, त्या मंदिराचा इतिहास जर तुम्ही सांगितलात तर खरंच खूप आवडेल आम्हाला. नक्कीच हा मंदिराचा इतिहास आपण ज्या ठिकाणी आता बसलो आहोत ते मंदिर 850 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. 12व्या शतकातलं मंदिर आहे. आणि या मंदिराचा इतिहास असा की पूर्वी इथे दाट जंगल होतं आणि या जंगलामध्ये इथे गोसाव्यांची काही भागात वस्ती होती. तर एक गोसावी होते, त्यांच्या स्मरणात पांडुरंग आले की मी निवडुंगाच्या झाडाखाली मी आहे, मला तिथून बाहेर काढ. आणि मग त्यावेळेस त्या गोसावीने तिथं खोदाई केल्यानंतर त्या ठिकाणी निवडुंगा विठोबाची आपल्या विठोबाची मंदिर मूर्ती मिळाली. आणि त्या मूर्ती मिळाल्यानंतर इथं मंदिर स्थापन केलं आणि त्याला नाव निवडुंगा विठोबा नाव असं पडलं. म्हणून निवडुंगा विठोबा, निवडुंगाचे जे झाड असतं म्हणून निवडुंगा विठोबा. म्हणजे आपल्या पुणे शहरात प्रत्येक गोष्टीला एक इतिहास आहे, त्यातला इतिहासाचा हा एक भाग आहे. या इतिहासाचा एक भाग म्हणून 850 वर्षाची ही परंपरा, हे मंदिर आणि फार पूर्वीपासूनच हे मंदिर आहे. या मंदिराला खूप मोठा इतिहास आहे की स्वतः संत तुकाराम महाराज या मंदिरामध्ये असायचे. या ठिकाणी अभंग, भजन, कीर्तन या मंदिरामध्ये त्यांचं कित्येक वेळा झालेलं आहे. बरेचसे साधू संत या मंदिरामध्ये येऊन गेलेले. जेव्हा जेव्हा पालखी इथं पुण्यात येते, म्हणजे ही परंपरा जेव्हापासून पालखीची सुरू आहे तेव्हापासून पालखी या ठिकाणी येते.